हॅलो. चला या आजच्या दिवसातली अंतिम मॅच आहे. या अंतिम मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा शहापूर तालुक्याची बुलंद तोप अर्थात रिकी खाडेसर यांना. आणि नक्कीच आजच्या दिवस नक्कीच या ठिकाणी आम्ही अल्लानीकर चषक 2025च्या माध्यमातून आदरणीय आमचे मित्र सोमनाथजी खाडे सर यांनी या ठिकाणी संधी दिली, तसेच संपूर्ण आयोजकांनी भरभरून प्रेम दिलं, त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी संधी दिल्याबद्दल. आणि नक्कीच पुनश्च एकदा लवकरच भेट होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. पण तसेच मान्यवरांची मानदेळी आपल्याला नक्कीच लाभली आहे, त्यांचा शुभ सन्मान करणं देखील आपलं काम आहे. सन्माननीय श्री अतुल रघुनाथ शिंदे साहेब, युवा सरचिटणीस शहापूर तालुका, त्यांचा सन्मान आणि स्वागत आपण या व्यासपीठावर करत आहोत. मी सन्माननीय विश्वासजी वाळिंबे सरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय श्री अतुल रघुनाथ शिंदे त्यांचा सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करावं. आम्ही अल्लानीकर चषक 2025 मध्ये आणि त्यांची उपस्थिती करणार टुर्नामेंटला अजून भरपूर दिवस आहेत. आपली उपस्थिती नक्कीच या ठिकाणी अनेक दिवस अशीच लाभत राहील. आणि या लाईव्ह वाला कॅमेरा इकडे थोडा फोकस करा स्टेजवर. वर घ्या ना, म्हणजे फोटो काढायला बरं पडेल. हा ओके. एक फोटो काढ ना मित्रा, फोटो काढ. सन्माननीय श्री अतुल रघुनाथ शिंदे साहेब, त्यांचा सन्मान आणि स्वागत या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे मित्र आदरणीय विश्वासजी वाळिंबेकर यांचा शुभ हस्ते आज या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. जाऊया मास्टर रिकी खाडेसर. रमेश जोशी सर, खूप छान समालोचन. आजच्या दिवसात तुमची सेवा आणि अल्लानीकर चषकाच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. शेवटचे मॅच आजच्या दिवसातील जय बजरंग वर्सेस चिंचवली. तसेच सन्माननीय श्री जगदीशजी वाळिंबे त्यांचा देखील सन्मान आणि स्वागत या ठिकाणी केला जातोय. आदरणीय दिलीपजी मोरेसर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि स्वागत जगदीशजी वाळिंबे यांचा केला जातोय आम्ही अल्लानीकर चषक 2025 मध्ये. धन्यवाद. आपण बघतात ऐकतात माऊली इव्हेंट लाईव्ह स्विमरच्या मदतीनं आम्ही अल्लानीकर चषक 2025चा हा क्रिकेटचा संग्राम, शेवटची मॅच, दुसरा दिवस. नक्कीच ज्यांच्या आवाजानं आजचा दिवस खऱ्या अर्थानं क्रिकेटचं विश्व, क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचा तो सदाबहार आवाज, द मॅन फ्रॉम शेरे, उत्कृष्ट समालोचन, ज्यांच्या शब्दामध्ये गोडवा आहे, शब्द अंतरीचे असतात, खऱ्या अर्थानं तो ज्ञान, तो भंडार. या ठिकाणी लाईव्ह स्विमरला विनंती करतोय की आपण एक चित्र कॅप्चर करायचं आहे. द व्हॉइस ऑफ शेरे मनीष जोशी. एक तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या समालोचनासाठी. एक तर जोरदार टाळ्या द्यायचे सगळ्या आयोजकांच्या वतीनं. हा सन्मान आपण करतोय. मनीष जोशी सर, उत्कृष्ट समालोचन आहे, तरुण आहेत एकदम आणि तो आवाज जबरदस्त आहे. जेडी दिलीप मोरे, त्याचबरोबर मिलिंद वाळिंबे यांच्या मदतीने स्वागत केलं जात आहे. सर आपण आलात, आपलं मनपूर्वक आभार. चला मॅच स्टार्ट करायची लगेचच, क्विक. या मॅच साठी अंपायरच्या भूमिकेत जात आहेत मिलिंद वाळिंबे आणि जेडी. दोन सलामीचे फलंदाज आलेला आहे सुधीर आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे बारावा प्लेयर. जय बजरंग टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्यायचा आहे. सुधीर आणि देवाची ही जोडी भावड्या.
चला या मॅचचं पंचगिरी पाहतायत मिलिंद वाळिंबे जेडी, देवेंद्र आणि सुधीरची ही जोडी. स्ट्रायकिंग एंडवर सुधीर आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवर देवेंद्र आहे. पाच षटकांची मॅच आहे. गोलंदाज आहे सुधीर. केतन द मॅन फ्रॉम चिंचवली. 5 षटकाची मॅच. राईट हँड ओव्हर द विकेट ना गोलंदाज केतन. पहिला चेंडू फटका जबरदस्त ऑन साइडच्या दिशेने जातोय, नो मॅन्स लँड मध्ये जातोय. पॉवर प्लेचा हा फायदा असतो. पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर असतात. फक्त तुम्हाला गॅप शोधावा लागतो. इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू खेळावे लागतात आणि सुधीरनं तेच केलं. पहिल्या चेंडूवर हाफ ट्रॅकर चेंडू होता, बाउन्सरचा मारा झाला, पुल केलं आणि पुल सक्सेसफुल झाला. 2 धावा मिळतात या चेंडूवर. केतन द मॅन फ्रॉम चिंचवली पुन्हा एकदा पूर्णपणे शफल होऊन ऑन साइडच्या दिशेने फायनल लेग झोन मध्ये चेंडू जातोय. हो, फुटबॉल खेळताना दिसत आहेत खेळाडू. जबरदस्त पद्धतीने चेंडू अडवलाय. फेकी चांगली केली होती परंतु नक्कीच थोडा प्रयत्न कमी पडला. 2 धावा सुधीरच्या बॅटमधनं पुन्हा एकदा येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते देवाच्या माध्यमातून. जबरदस्त पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. मंचावर आहेत युवा उद्योजक अतुलजी शिंदे, यांचं सहर्ष स्वागत आहे. हो, बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन झालं नाहीये. स्लोवर वन केतन टाकतोय, चांगली गोलंदाजी करतोय. यंगस्टर क्रिकेटर आहे. चिंचवलीकडे सुद्धा खूप जबरदस्त क्रिकेट आहे. यंगस्टर क्रिकेटर नक्कीच रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने मिळतीये विकेट. नक्कीच शशी दादा, मी लहान असताना अंडरआर्म क्रिकेट खूप खेळलो आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये जे यष्टीरक्षक आहेत महेश भाऊ, खूप मोठं नाव होतं. महेश भाऊ अंडरआर्म क्रिकेटमध्ये बेताज बादशाह होते. वयानंतर क्रिकेट सोडलं, थोडे व्यवसायाकडे वळाले परंतु अजूनही ते क्रिकेट त्यांच्यामध्ये आहे. जबरदस्त पद्धतीचं त्यांचं योगदान. नवखे खेळाडू आहेत परंतु त्या नवख्या खेळाडूंना घडवायचं कसं हे महेश भाऊंना खूप छान माहिती आहे. धन्यवाद महेश भाऊ. रमेश शेलार असतील, त्यानंतर पंकेश लंकेश यांची जोडी असेल, इंद्रजित असेल, कारण हे खेळाडू खूप वर्षानंतर आम्ही मैदानावर बघतोय. क्रिकेट खेळत असतात परंतु लीग मध्ये आम्ही पहिल्यांदा एंट्री बघतोय. यावेळेस मात्र फटका बसलाय, झेलची संधी आहे. ओ, विकेटचं होते पतन. देवा निराश, नाराज, आउट. अगदी अटीतटीचे सामने आले. शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी सामने नेले. विजय थोडासा दूर आहे. या सामन्यामध्ये नक्कीच विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. चिंचवली संघ सुद्धा एक सामना गमावला परंतु एक सामना त्यांनी जिंकलाय. ही मॅच खूप महत्वाची आहे. यॉर्कर बोल्ड आउट. अंदाज केतन हा जो चेंडू टाकला हीच हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु यॉर्क पूर्णपणे फलंदाज झाला. अप्रतिम डिलिव्हरी होती. वेग कमी आहे परंतु टप्पा अचूक आहे. गतीमध्ये परिवर्तन. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय.
चिंचवली संघाचा नवीन गोलंदाज नवीन फलंदाज राहुल येतोय. राहुल आणि तुषार. राहुल नॉन स्ट्रायकिंग एंडवर, नॉन स्ट्रायकिंग एंडवर तुषार आहे. गोलंदाज आहे निखिल. मी म्हटलं मगाशी की यंगस्टर क्रिकेटर अशा नव्या नव्या ज्या टीम असतात त्या टीम मधील नवीन नवीन जे यंगस्टर क्रिकेटर असतात त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. आणि चिंचवली संघाचे हे गोलंदाज नक्कीच आजचा खेळ चांगला राहिलाय, परंतु यावेळेस मात्र स्वीपर कव्हर स्वीपरच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डिंग चांगलं केलंय परंतु 3 धावा या चेंडूवर येत आहेत. धावसंख्या 3 न पुढे जाते आणि जाऊन पोहोचते 7 धावा. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सात धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. ओ यावेळेस मध्य बॉडीवर आदळलेला हा चेंडू खूपच चांगला चेंडू बघायला मिळाला. फलंदाज तुषारला मात्र हुशार व्हावं लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. फक्त 7 धावा आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रनरेट करंट रनरेटचा विचार केला 5.26 ची सरासरी आहे. तो रनरेट वाढवावा लागेल. ऍक्सलरेटर पाय ठेवावा लागेल. झेलची संधी आहे. उलटा दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न फसलाय. बॅकअप दिलाय. लॉंग ऑनचा खेळाडू जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. एक शॉर्ट धाव. ओके, एक शॉर्ट रन या ठिकाणी येते. जेडी मात्र नक्कीच जबरदस्त अंपायरिंग करतात. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये पुन्हा एकदा भर. निखिल गोलंदाजी करतोय. टॉस जिंकलाय जगे बजरंग अल्याणी संघानं. बॅटिंग स्वीकारले. 5 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 6 ची सरासरी. 9 धावा झालेल्या आहेत. 3 विकेटचं पतन. टप्पा पडल्यानंतर शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि पुन्हा एकदा वाईड. निखिल थोडीशी लाईन लेंथ नक्कीच भरकटलाय. थोडी सुधारावी लागेल. डिरेक्शन महत्वाची आहे. ऑफ साईडला चेंडू नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण एक्स्ट्राज हे डोकेदुखी ठरत असतात. फलंदाजी टवकार षटकार येत नाहीयेत. सिंगल डबल्सवर आतापर्यंत गेम चाललेली आहे. मात्र इनफिल्डच्या बाहेर काढलेला चेंडू आहे आणि आत्ता मात्र चौकार येतोय. देर आहे की दुरुस्त आहे. धावसंख्या 4 न पुढे जातीये. 14. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणे ती आणून द्यायची आहे मित्रांनो. सहकार्य करा. निखिलचा पुढचा चेंडू. यॉर्क. परंतु गलीमध्ये बाईच्या रूपानं, लेग बाईच्या रूपानं एक धाव मिळते. पायावर आदळलेला हा चेंडू. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फसला प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा आहेत. दुसरं षटक शेवटचा चेंडू. दुसरं षटक शेवटचा चेंडू आहे. गडी मात्र 3 गमावलेत. राहुल प्रयत्न करतोय. एखादा चौकार, एखादा षटकार. सामन्याचं चित्र बदलत असतो. टप्पा पडल्यानंतर स्टंप्स एसटीच्या वरून चेंडू जातोय. षटक क्रमांक दुसरं संपतंय. अगदी संथ क्रिकेट चालू आहे. संथ आणि थंड. जर या क्रिकेटला नक्कीच गरम करायचं असेल तर तुम्हाला बॅटिंग तगडी करावी लागेल. 50 ते 60 धावा नक्कीच डिफेंडेबल टोटल असतं. चिंचवली संघानं मागच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली. ती कामगिरी या मॅच मध्ये सुद्धा. स्कोर झालेला आहे 15. 3 विकेट गेलेले आहेत. 2 ओव्हर्स संपलेल्या आहेत. बॅट मिळालेली आहे. थँक्यू सो मच मित्रांनो.
2 षटकं संपली, 15 धावा झालेल्या आहेत. 7.50 ची सरासरी आहे. 3 विकेटचं पतन झालंय जय बजरंग कल्याणी संघाचं. तिसरी ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज यश. संध्याकाळचं वातावरण आहे, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान, रामदोरे मैदान. इट्स बार. अंपायर हमारे दोनों हाथ फैलाते हुए वाइट का डिसीजन यहाँ पर हमें बताते हुए एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव मिळते आणि 16 धावा. उंचबोरा गोलंदाज आहे, बॉलिंग ऍक्शन चांगली आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे, फॉलो थ्रू मध्ये रिलीज पॉइंट जबरदस्त आहे, ऍक्शन सुद्धा खूप जबरदस्त आहे. हो, परंतु शॉट मध्ये जबरदस्तपणा आहे, मस्ती आहे, दोस्ती आहे आणि षटकार आहे. चेंडू येतोय, कलेक्शन केलाय, दुसरीचा प्रयत्न असेल नाही, एकच धाव. छान छान क्रिकेट बघायला मिळत आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व दाखवत होता चिंचवली संघ. आता मात्र तुषारनं थोडंसं ऍक्सेलरेटर पाय ठेवलाय, राहुल सुद्धा कंबर कसतोय, कारण त्यांना माहिती आहे 40-45 धावा नक्कीच चांगलं टार्गेट होऊ शकतं. फुलटॉस पनिश केलंय, लॉंग ऑन वर बॅकअप दिलं गेलं पंकेशच्या माध्यमातून. एकच धाव. स्कोर ऑन बोर्ड 24 रन्स, 24 धावा. पुन्हा एकदा शफल येऊन ऑन साइडच्या दिशेनं मिड विकेट झोन मध्ये डीप मध्ये चेंडू जातोय, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा सुद्धा सक्सेसफुल कंप्लीट. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. षटक तिसरं चालू आहे आणि या 3 षटकांच्या या प्रवासामध्ये 26 धावांपर्यंत मजल मारली जय बजरंग संघानं. अजूनही 2 चेंडू आहेत. 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत संघ पोहोचेल बघावं लागेल. आणि खूपच खराब चेंडू बघायला मिळाला, खूपच खराब चेंडू यावेळेस. इट्स अ नो बॉल. ओ, मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे आहे. तुमचा एक चेंडू मॅचचं चित्र बदलत असतो. आता मात्र या एक्स्ट्राच्या रूपाने 5 धावा मिळत आहेत. तब्बल 31 वर जाऊन पोहोचते संघ. तिसरं षटक मार्गस्थ आहे, पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नक्कीच गोलंदाजाला गायडन्स करताना आपले खेळाडू टप्पा साधावा लागेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल कारण मागील चेंडूवर बीमर टाकला गेला. नो बॉल घोषित केलं अंपायरनं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू. फटका चांगला आहे, दमखम आहे, ताकद आहे. तुषार खूपच हुशार, षटकार.
चेंडू सीमा रेषे पार, लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय षटकार. परंतु मागील दोन षटकामध्ये अक्षरशः धुवा उडवला जातोय. 54 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा राहुल मात्र तडाखा देतोय. इट्स आउट, कॅच होतोय आणि माघारी पडतोय. चांगली बॅटिंग राहुलच्या माध्यमातून. डीजे कारण केतननं जी शेवटी षटकं हाताळली त्यामध्ये त्याचं कौशल्य बघायला मिळालं. केतनच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा होत्या. आता मात्र केतननं 13 धावा खर्च केल्यात. एक्सपिरियन्स वाढू शकतोय. खेळत राहणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओ थोडक्यात अगदी लेग स्टिक उडाली असती, परंतु बाल बच गए. इट्स वाईट बॉल. नक्कीच पंच जेडी यांचा इशारा येतोय. एक्स्ट्राज मध्ये भर. एकूण धावा 2 मिळतात त्या चेंडूवर. झेलची संधी आहे, चुकी होणार नाही. फलंदाज झेलबाद. खूप मोठी धावसंख्या उभारली आहे, परंतु कमबॅक करावा लागेल. 60-65 धावा सुद्धा चेस होऊ शकतात. 30 चेंडूंचा खेळ असतोय, त्यामुळे चिंचवली संघासाठी हे 7 चेंडू खूप महत्वाचे. जय बजरंग फटका आणि या चेंडूचा अंदाज घेता घेता पंकेशनं बॅकअप दिलाय. चांगली फिल्डिंग. एकच धाव. सिंगल ना 58 धावा. 58 धावांपर्यंत पोहोचतो संघ. षटक क्रमांक 4 संपत आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. शेवटचे 6 चेंडू आणि या इनिंग मध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय संघ. जय बजरंग आल्याने बघावं लागेल. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे.
शेवटचं षटक आहे, शेवटचे 6 चेंडू, 58 धावा झाल्यात. चिंचवली संघाचे गोलंदाज महेश एक लिजेंडरी क्रिकेटर आहेत, खूप अनुभव आहे, परंतु धावा भरपूर झालेल्या आहेत. त्या थांबा 1 मिनिट वेट. आणि ज्यांचा नक्कीच आगमनाची इच्छा उत्कंठा आम्हाला होती, युवा उद्योजक म्हणून ज्यांना आम्ही संबोधतोय, अल्लाणी गावचे अनबान शान किरणजी घोडविंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या समवेत भाजपा तालुका युवा मोर्चा सरचिटणीस अध्यक्ष आदरणीय सतीशजी सापळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत असेल. फटका फसलाय, झेलची संधी आहे, कॅच टिपलेली आहे. दोन चेंडू बाकी आहेत, 62 धावा आहेत. 7 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा. गडी खूप गमावलेत, परंतु धावा सुद्धा तेवढ्याच खोऱ्यानं वसूल केल्यात. यावेळेस मात्र चांगला चेंडू, अप्रतिम. एवढे जबरदस्त गोलंदाज खात्यामध्ये असताना चिंचवली संघ, नक्कीच मला आश्चर्य वाटतं की महेश भाऊंसारखे गोलंदाज असताना त्यांना मागे का ठेवलं, हा प्रश्न आहे. फटका पुन्हा एकदा फसला. मी म्हटलं की महेश भाऊ अप्रतिम गोलंदाजी करतात, अप्रतिम गोलंदाजी. फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा आल्या, फक्त 3 धावा खर्च केल्या. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम. आणि आमच्या गावचे आदर्श आदरणीय किरणजी घोडविंदे सर यांचा सन्मान या ठिकाणी मी विश्वाजी वाळिंबे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण किरणदादा घोडविंदे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. लाईव्ह कॅमेरा प्लीज, हे चित्र आपण टिपायचं आहे.
किरण भाऊ आपण आजच्या दिवसातील गोड सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद किरण दादा गोरविकले. त्यांचं व्यावसायिकतेमध्ये अल्लाडी गावामध्ये खूप मोठं नाव आहे. कन्स्ट्रक्शन साईट असो, किराणा दुकानाचे व्यापारी असो, शेतीला पूरक अनेक उपक्रम असो, सर्व क्षेत्रामध्ये एक युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. ते किरणदादा गोरविले यांचं स्वागत. सतीशजी सापळे सुद्धा कालच्या दिवसामध्ये आमच्याशी जोडले गेले. या स्पर्धेसाठी त्याचं खूप मोठं मुलाचं योगदान आहे आणि कार्य कोणते असो, सतीशदादा सापळे त्याची जिथे कमी तिथे आम्ही असा त्यांचा उल्लेख. अतिशय उत्कृष्ट असं निवेदन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेलं आमचं गोड व्यक्तिमत्व रिकी खाडे सर का तरुणांच्या खऱ्या अर्थानं गळ्यातला ताईत म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक कला, त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रामध्ये नाव आमचे तरुण सहकारी या ठिकाणी यशवंतजी वाघ, खऱ्या अर्थानं शहापूर विधानसभेचा एक बुलंद आवाज या ठिकाणी उपस्थित. मी सन्माननीय वाघ साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. दिलीपजी मोरे सर कृपया या ठिकाणी आपण यशवंतजी वाघ साहेब खऱ्या अर्थानं या शहापूर विधानसभे गेल्या विधानसभेला चांगल्या पद्धतीनं योगदान आपण दिलं होतं इलेक्शनच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं आमच्या या क्रिकेटच्या आज अल्याणीकर चषकाला आपण उपस्थिती राहिली. खूप खूप आभार, आपलं अभिनंदन. मी दिलीपजी मोरे सर यांना विनंती करेल की आपण आमचे मित्र यशवंतजी वाघ साहेब या गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्याला एक सामाजिक चेहरा म्हणून त्यांना आपण बघतोय. मी साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. सन्मान्य दिलीपजी मोरे साहेब या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा त्यांच्या शुभास त्यांचं स्वागत होत आहे. की गोड असं व्यक्तिमत्व आमचे यशवंतजी वाघ साहेब खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला आले. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. आणि पुढे जाऊया आमचा एक भाऊ सामना लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण अंधार पडल्यानंतर पुन्हा चेंडू दिसेल नाही दिसेल आणि समोरच्या बॅट्समनला सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जय बजरंग या टीमने या ठिकाणी 62 धावाचं लक्ष्य या ठिकाणी गाठलेलं आहे आणि समोरच्या टीमला चिंचोली या टीमसाठी 63 रनाचं या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे. पाहूया या ठिकाणी स्ट्राईकचा भार सांभाळतो तो पंकज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो गणेश.
अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करून या ठिकाणी पंकज आणि गणेशला या ठिकाणी सामना जिंकवायचा असेल तर अतिशय सुंदर अशी खेळी या ठिकाणी आपणास करावं लागेल. दीपक तुला काय वाटतंय बजरंग जय बजरंगी जिंकेल की वाळिंबी चिंचवली? काय आहे, खेळ हा क्रिकेट या ठिकाणी अनिश्चिततेचा- एक मिनिट सर, विठ्ठलजी डोंगरे साहेबांचं आगमन झालेलं आहे, शुभ आगमन झाले. मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विठ्ठलजी डोंगरे साहेब सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं एक अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं गेगाव गावला एक चांगलं असं वलय त्यांच्या माध्यमातून मिळालं आहे. आणि आमच्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन डोंगरे साहेब उपस्थित राहिले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी आमचे सहकारी अतुलजी शिंदे साहेब, युवा नेतृत्व आहे आमच्या अल्याणी गावचं आणि खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी अतुलजी शिंदे साहेबांना विनंती करेल की आपण आपले विठ्ठलजी डोंगरे यांचं या ठिकाणी स्वागत करायचे. शाळ आणि बुके देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल. दिलीप सर कृपया करून आपण व्यासपीठावर यायचं. ओमकार तारमाळेचा पहिलाच बॉल आडवा बाटने खेळले, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक, पहिल्या बॉल वरती चौकार 4. तडफदार एक सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेलं नाव की ज्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट योगदान आहे. गेगाव गाव जे विठ्ठल डोंगरे साहेब यांना विठ्ठल माऊली या नावाने खऱ्या अर्थानं ओळखले जात आहेत. एक मिनिट फोटो. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर मुख्य मंचावर बसायचं आहे. या कार्यक्रमाचे आमचे सहकारी अतुलजी शिंदे, दिलीपजी मोरे, या ठिकाणी आमचे किरणजी गोडविंदे, सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान देत आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही आल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. बोलूया मॅच कडे. या ठिकाणी चिंचवली या संघासाठी 63 धावाचं लक्ष आणि राजेश तू म्हणत होता की या ठिकाणी सामना कोण जिंकेल, तर मी सांगतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये जो उत्कृष्ट कामगिरी करेल तो निश्चितच जिंकेल आणि दोन्ही टीमसाठी या ठिकाणी अतिशय शुभकामना आहेत. या ठिकाणी गोलंदाजीचा भार सांभाळतो तो हरी. मागच्या मॅचला थोडंसं अपयश आलं होतं, 2-3 षटकार खाल्ले. पहिला चेंडू कार्पेट मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने सनसनी बाउंड्री पार चौकार. पुढील चेंडू आणि या ठिकाणी स्लिपच्या प्लेअरला भिडकावून हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातो, परंतु या ठिकाणी अडवण्यात यशस्वी. 2 धावा काही रोखू शकत नाही आणि या 2 धावेनंतर धावसंख्या झाली ती 6. दीपक हारीच्या संघामध्ये जेव्हा सिलेक्शन झालं 2020 ला गोलंदाज म्हणून, चेरवली येते, आठवत असेल तुला? आणि हा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला सुंदर असा खणखणीत चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी खेळी पाहावयास मिळते ती पंकजच्या बॅट मधून. आणि या चौकारानंतर चिंचवली या संघाचा स्कोर झालेला आहे बिनबाद 10. आपल्या गावाला सतीश सापळे मनोज दळवी आहे तो स्पॉन्सर. सतीश सापळे मनोज दळवी आहे तो स्पॉन्सर. भव्य दिव्य आयोजन केलं या आम्ही अल्लानी कर. भव्य दिव्य आयोजन केलं या आम्ही अल्लानी कर. हरिभाऊला या ठिकाणी काही गोलंदाजीवर नियंत्रण सापडत नाही. हे गेले आम्ही 6 वर्ष बघतो, परंतु अपयश हीच यशाची पुढची पायरी देखील असते, ही देखील ध्यानात ठेवावी. पुढील चेंडू
पुढील चेंडू पंकजसाठी आणि उंचावून मारलेला फटकार, वन बाउन्स चौकार. दीपक तुला काय वाटतंय या पंकजच्या फटक्याने गोलंदाज अक्षरशः चक्रावून गेलाय, कुठे बॉल टाकू कुठे नाही असं झालंय त्याला. निश्चितच साहजिकच आहे, परंतु या ठिकाणी पुन्हा विश्वासात तो पुढील चेंडू टाकून पंकजला रोखण्यास सफल होतो का पाहूया. या चौकारानंतर धावसंख्या झाली ती 14. अतिशय सुंदर कमबॅक. आणि मी म्हटल्याप्रमाणे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा चेंडू हाताळला आणि या ठिकाणी पंकजच्या यष्ट्या उदलवण्यास यशस्वी ठरलाय तो हरी. अतिशय सुंदर असा चेंडू. या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन होते ते चिंचवली या संघाचं. टार्गेट बघितलं तर तसं मोठं आहे आणि सुरुवात देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीची पंकजने आपल्या संघासाठी केलेली आहे. जयवंत टीम मीटिंग नको. धावसंख्या झाली ती 14. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. 25 चेंडू आणि 49 धावांची गरज या ठिकाणी चिंचवली या संघासाठी आहे. हरीशच्या कडनं हा पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल ठरलेला आहे. तो बॅट्समन महेश. आणि या एका ओव्हर नंतर धावसंख्या झालेली ती 1/14. जादूच्या हातात चेंडू सोपवलाय कर्णधार द्रविडने. नूतन नाही, जादूच. जादू, परंतु आता धूप काही राहिलेली नाहीये. दुपारच्या उन्हामध्ये जादू चमकला. पाहूया संध्याकाळच्या सावलीमध्ये देखील जादू चमकतो का. 100%. स्पिन बॉलर जादू. बोटामध्ये त्याच्या जादू आहे थोडीशी. जादूचा हा चेंडू आणि लेग साइडच्या दिशेने टोलवलेला वन बाउन्स चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी गणेश कडून आपल्याला पाहावयास मिळते. आणि धावसंख्या वाढून धावसंख्या झाली ती 18. जादूची या ठिकाणी आजच डेब्यू झालेले आहे पहिल्या लीग मध्ये. आणि पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे. आणि या ठिकाणी तू मयमय. आणि या तू मयमय मध्ये या ठिकाणी झेल सुटलाय आणि 2 धावा, सॉरी 1च धाव या ठिकाणी मिळते. तू घेतो का मी घेतो, घेतला तर कोणीच नाही. आता एकमेकांना बोलून काय फायदा नाही, कॅच तर सोडलेली आहे. नियोजनाचा काहीतरी कमतरता या ठिकाणी दिसून येते. नियोजनची कमतरता नाही, प्रॅक्टिसची कमतरता याला. पुढील चेंडू जादूचा निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी या नौक्या गोलंदाजाकडून पाहावयास मिळते आपल्याला या ठिकाणी. सुंदर असा रनअप जादूचा. बोटांची जादू. डॉट चेंडू काढण्यामध्ये माहीर. पुढील चेंडू जादूचा गणेशसाठी. जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल या ठिकाणी होतोय तो गणेश. चेंडू पूर्णपणे त्याला काही समजत नाहीये. सॉरी
या ठिकाणी स्ट्राईकला येतो महेशला जादूचा गोलंदाजीचा अंदाज या ठिकाणी येत नाहीये, पूर्णपणे असफल ठरत आहे तो. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं या ठिकाणी पतन पडतंय महेशच्या स्वरूपात. महेशला या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये वापस जावं लागेल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळते जादूकडनं. या ठिकाणी जादूसाठी ऑफर आहे राजेश वालिंबे याच्याकडनं. जर लगातार 3 विकेट घेतल्या तर या ठिकाणी 250 रुपयाचं रोख पारितोषिक मिळेल. ही बक्षीस माईकची पूर्ती मर्यादित नसून रोख स्वरूपात दिली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. लेजंड प्लेयर महेश एका काळात जमान्यात ग्राउंड त्याने गाजवलेलं होते, तेव्हा आपण खूप छोटे होतो. आणि पुढील चेंडू जादूचा निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी जादूच्या भात्यामधून आपणास पाहायला मिळाली. या ठिकाणी फक्त 5 धावा या ठिकाणी जादूने खर्च करून 1 विकेट या ठिकाणी मिळवलेली आहे. आणि या ठिकाणी चिंचोली या संघास जिंकण्यासाठी अजून 18 चेंडू आणि 44 धावांची या ठिकाणी गरज आहे. आता जर यापुढे मॅच जिंकायची असेल तर मोठ्या फटक्यांची निश्चितच या ठिकाणी गरज असणार आहे ते चिंचोली संघाला. धावसंख्या झाली 44 पाहिजेत. 19. टीम मीटिंग नको करू, जयवंत सहकार्य करायचंय. एकदाच काहीतरी सांगून दे सगळ्या 3 ओव्हरचा आता राहिलेल्या. गोलंदाजीचा भाव समजा अजित टोपण नाव असेल तर सांगून द्यायचं. अजित टाइमपास नकोय. राहुल लवकर. सूर्य मावळला. सूर्य मावळला आणि चंद्र उगवण्याची सुरुवात होत आहे. जरा मॅच पटापट आवरायचे. अजितचा पुढील चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात पंचांचा या ठिकाणी व्हाईटचा इशारा. या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या वाढून धावसंख्या झाली ती 20. या ठिकाणी धावचित होतोय महेश. एक चिंचवली संघाने एक मौल्यवान विकेट गमावलेले रनआउटच्या स्वरूपात आणि महेशची जागा भरून घेण्यासाठी येतोय निखिल. आणि निखिल सामना करील अजितचा. या ठिकाणी अजून देखील ओपनरचा प्लेयर गणेश या ठिकाणी अजून खेळपट्टीवर आहे. काही होऊ शकते मॅच मध्ये. तोपर्यंत चिंचवली संघाच्या आशा पल्लवित आहेत. अजितचा पुढील चेंडू निखिलसाठी कट केलेला लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि थोडासा फंबल होतं या ठिकाणी. आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा चिंचवली संघाने आपला विकेट गमावला आहे निखिलच्या स्वरूपात. आणि या धावसंख्येनंतर चिंचवली संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 21. अजूनही जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 42 धावांची या ठिकाणी गरज असणार आहे ती चिंचवली या संघासाठी. पुढील बॅट्समन फलंदाजीचा भार सांभाळतो तो यश. बघूया आपल्या संघाला यश देऊन जातो की अपयश देऊन जातोय. निश्चितच यशवर खूप भरोसा असेल या ठिकाणी चिंचवली या संघाचा. कारण बॉलर आहे अजित. आपल्या जय बजरंग संघाला अजितच ठेवतो की बघावा मिळेल किंवा
यश आलाय तोच आपल्या संघाला यश मिळवून देतो की काय ते बघावं लागेल आपल्याला आता. निश्चित तेच पाहू आपण आता. अजितचा यशसाठी हा चेंडू आणि स्ट्रेचच्या दिशेने उंचावून मारलेला हा टोलाच आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच ड्रॉप करतोय तो जादू आणि या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकत नाही आणि या 2 धावेनंतर धावसंख्या होती ती 4-23. 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर असा या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतो स्टेजच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. अतिशय खणखणीत असा चौकार या ठिकाणी एचच्या बॅट्स मधून आपल्यास पाहावयास मिळालाय. जयवंत सांभाळ रे बाबा. थोडीशी जयवंत याला इंजरी झाली. पुढील चेंडू पूर्णपणे निर्धाव चेंडू या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी अजितच्या मार्फत देखील आपणास पाहावयास मिळत ते. हॅलो, आपण आल्यानीकर चषक 2025 इथे बघण्यासाठी आलेले आहेत. कोण वाटतं आता जिंकेल, जय बजरंग की चिंचवली? ते आपण जयवंतला विचारू. आणि अतिशय सुंदर असा षटक या ठिकाणी अजितच्या मार्फत आपणास पाहावयास मिळाला. केवळ 6 धावा या ठिकाणी आपल्या या षटकात खर्च केल्या त्या अजितने आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे ती चिंचवली या संघासाठी. अजून देखील या ठिकाणी गणेश मैदानात गोलंदाजीचा भार सांभाळतो तो नावाजलेला गोलंदाज द्रविडचा चेंडू गणेशसाठी कट करण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे असफल झालेला आहे आणि पंचांचा या ठिकाणी व्हाईटचा इशारा येतोय आणि अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 28. 4-28. द्रविड यांचा पुढील चेंडू गणेशसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल आणि पंचांनी या ठिकाणी उंच हवेमध्ये बोट केलेला आहे. आऊटचा इशारा. बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर डेविड की. अगला बल्लेबाज स्ट्राइक पे आ रहा है वो रमेश. देखते हैं अपने टीम के लिए क्या कर सकते हैं. अभी तो बहुत कुछ करना पड़ेगा और ये बहुत अच्छी डिलीवरी यहाँ पर देखने को मिली डेविड के मार्फत. बहुत खूब ऐसी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है राइजिंग स्टार जय बजरंग टीम की तरफ से. अगला चेंडू लेकर आ रहा है डेविड. यश को ये गेंद फिर से अंपायर का या वाइट का इशारा और 1 रन का और इजाफा होते हुए स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 30. अभी भी 10 चेंडू और 33
रन की यहाँ पर जरूरत, कवर के दिशा में ये स्ट्रोक बहुत अच्छी तरह से खेला और यहाँ पर और 2 रन का इजाफा होते हुए अपनी चिंचौली टीम को स्कोर बढ़ते हुए यहाँ पर 5/34 32। अगली गेंद डेविड की यश को, और बहुत अच्छी तरह से लॉन्ग ऑन की दिशा से ये बहुत ऊपर से मारा हुआ सीमा रेखा पास षटकार। आठ बॉल आणि 25 धावांची या ठिकाणी गरज आहे ती चिंचवल्या। 7 चेंडू आणि 21 धावा, 21 धावांची गरज। डेव्हिड याचा पुढील चेंडू यासाठी, आणि या ठिकाणी विकेट किपर पूर्णपणे फंबलिंग झालेले आहे आणि या ठिकाणी अवांतर धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात, काय बॅट नाही, बॅटची कड घेऊन किपरच्या पाठीमागून गेलेला हा चेंडू चौकार आणि धावसंख्या होते ती या ठिकाणी 46। 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता चिंचवली संघाला। बघूया सामना चुरशीचा होत आहे। अतिशय सुंदर बॅटिंग यशनी, आपल्या फलंदाजीने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे यशनी, आणि आता त्याला सामना करावा लागेल जादूचा। जादूने आपल्या पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये खूप सुरेख गोलंदाजी केली होती आणि आता दुसरा षटक घेऊन आलेला आहे आपल्या जय बजरंग संघासाठी। बघूया त्याचा सामना करेल रमेश। अतिशय सुंदर असा कमबॅक या ठिकाणी पाहावयास मिळाला तर चिंचोली या संघाकडनं यशने खणखरीत षटकार आणि 2 चौकार मारून या ठिकाणी आपल्या टीमच्या पूर्ण आशा जिवंत केलेल्या आहेत। पुन्हा एकदा जादूच्या हातमध्ये बॉल, पुढील षटकाचा भार सांभाळतो जादू, जादूची जादू, निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पूर्ण दिवसभर पाहावयास मिळाली ती जादूकडनं। अजूनही देखील या ठिकाणी जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 17 धावांची या ठिकाणी गरज आहे ती चिंचवली या संघासाठी। पुढील चेंडू ऑफ कटर केलेला हा चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज जादू निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळताना आपल्या संघासाठी सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहावयास मिळतंय ते बजरंग बली या संघाकडनं। जादूचा पुढील चेंडू स्टेजच्या दिशेने टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हजर, केवळ 1च धावावर या ठिकाणी समाधान मानावं लागेल ते रमेशाला आणि चिंचवली संघाला। धावसंख्या वाढून धावसंख्या होती ती 47। अजून देखील 3 चेंडू आणि 16 धावांची या ठिकाणी गरज आहे आणि यशच्या बॅटमधून जर खणखणीत 3 षटकार आले तर निश्चितच या ठिकाणी विजय आपल्या बाजूने झुकवतील चिंचवली संघ। पुढील चेंडू जादूचा आणि हा बॅटची किती सुरेख गोलंदाजी करतो जादू, मंत्रमुग्ध करून टाकले जादूनी। 4था चेंडू हातला, निर्धार चेंडू टाकला, 2 चेंडू 16 धावा, 8 रनाचे 2 फटके मारावे लागतील आणि ते काही शक्य नाहीये। सामना पूर्ण जय बजरंग संघाकडे झुकलेला आहे आणि
सुधीरची पूर्णपणे क्षेत्ररक्षणामध्ये फॉर्मलिंग झालेली आहे आणि 1 चेंडू 15 धावा. क्रिकेटमध्ये काही शक्य नाही, अशक्य काही नाहीये. त्यामुळे 1 बॉल जरी राहिला आणि 15 धावा जरी काढायच्या असल्या तरी आपण सांगू शकत नाही, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि तो चेंडू निर्धार टाकलेला आहे आणि विकेट. काय सुंदर गोलंदाजी जादू, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच. आजच्या दिवसामध्ये खूप सुंदर गोलंदाजी, नौका गोलंदाज. पहिल्यांदाच सुरुवात केली त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी. इथून पुढे खूप वर्ष क्रिकेट खेळायचे आणि आपल्या स्वतःचं नाव आणि गावाचं नाव उज्ज्वल करायचे तुला. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बजरंग बली या संघाचा या ठिकाणी पहिलाच